मंडळी नमस्कार. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही पूर्ण झालेला नाही आहे. म्हणजे अजून साधारणतः 15-20 मंत्र्यांची भरती होऊ शकते अशी सगळी स्थिती आहे. आता या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री कोण कोण होणार याबाबतची चर्चा चालू असतानाच मंत्रिपदाच्या शर्यतीत आणखी काही लोकांची वाढ होईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. किमान पक्षी मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानुसार आता काही नव्या बातम्या द्यायला सुरुवात केलेली आहे. याआधीच मी असं म्हणालो होतो, म्हणजे तुम्ही जुने व्हिडिओ काढाल तर काँग्रेसच हे सरकार पाडेल आणि काँग्रेसच फुटेल असं मी सतत म्हणत होतो. या काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे. काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार यापासून वाद सुरू आहे. काँग्रेसचं अस्तित्व एवढं प्रभावशाली राहील का की त्या नावावर आपल्याला जिंकून येता येईल असा देखील अनेक नेत्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. काही नेते ज्येष्ठ आहेत, काही नेते तरुण आहेत. ज्येष्ठांचा कार्यकाल निघून गेलाय. अशोक चव्हाण 2 वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेत, आता काही काळ पुन्हा मंत्री बनलेत, त्याआधी मंत्री म्हणून होते. त्यांचं आयुष्य आता मार्गस्थ लागलंय. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींना आता राजकीय आयुष्यात पुन्हा संधी मिळण्याची शक्यताही कमी आहे आणि त्यांना गरजही वाटत नाही. त्यापेक्षा एक मोठी गरज वाटतेय ती राजकारणात आलेल्या नव्या पिढीला. म्हणजे विलासराव देशमुखांचे 2 चिरंजीव राजकारणात आपल्याला काही जमेल का यासाठी प्रयत्न करतात. अशोक चव्हाणांना आपल्या मुलीचं राजकारण स्थिर करता येईल का याची चिंता वाटते. त्यासोबत विश्वजित कदमांचं राजकारण देखील असंच होण्याची शक्यता आहे. काँग्रेस या नावेमध्ये बसून आता हा सागर पार करता येणार आहे का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि हा राजकारणाचा सागर पार करायला हवा तर सागर या बंगल्यासोबत मैत्री करायला हवी हे देखील या मंडळींच्या डोक्यात येत असणारच. म्हणूनच माध्यमांच्या मधून काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यातील काहींना मंत्रिपद मिळण्याची देखील शक्यता आहे असंही बोललं जात आहे. काँग्रेसचा हा फुटणारा गट कोणता आणि काही मंत्री यात पुन्हा मंत्री होणार असतील, माजी मंत्री, तर ती कोण कोण याचाही विचार झाला पाहिजे. मधल्या अगदी अलीकडच्या काळामध्ये चर्चा सुरू होती ती अशोक चव्हाण फुटून जाणार याची. अशोक चव्हाणांनी जुळवाजुळव करायला देखील सुरुवात केली होती म्हणतात. नाही म्हणायला अब्दुल सत्तारांना त्यांनी शिवसेनेत, भाजपात जायचं होतं पण शिवसेनेत पाठवून त्याची सुरुवात देखील केली होती. नांदेड जिल्ह्यातले काही आमदार अशोक चव्हाणांच्या सोबत जाऊ शकतात हे देखील सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. अशोक चव्हाण हे एक नाव आहे जे पक्षातून बाहेर पडू शकतात. त्यांच्या शेजारी जिल्ह्यातील अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे 2 आमदार देखील अजून बाहेर पडू शकतात. जर अमित देशमुख, धीरज देशमुख आणि अशोक चव्हाण या दोघांच्या मध्ये देशमुखांचं फायनल असेल तर बाहेर पडणाऱ्या व्यक्तीचं अजून एक नाव येऊ शकतं, ते म्हणजे बाळासाहेब थोरात. पण आता विखे पाटील असताना बाळासाहेब थोरात देखील भाजपत येण्याची इच्छा व्यक्त करतील ही शक्यता कमी वाटते. त्यामुळं थोरातांच्या सोडून अमित आणि धीरज देशमुख हे दोघंच येऊ शकतात. विश्वजित कदम हे एक नाव आहे ज्यांना राजकारणात पुढे जायचं आहे. आपल्या सासऱ्यावरच्या असलेल्या अडचणींना देखील दूर करायचं आहे. त्यामुळं विश्वजित कदम देखील बाहेर पडू शकतात. अशी अनेक नावं आहेत मंडळी, अशी अनेक नावं आहेत की ज्यांना आता काँग्रेसमध्ये राम वाटत नाही. वाटेल तरी कसा हो. राहुल गांधींसारख्या नेतृत्वाच्या भरवशावर काँग्रेसचंच भवितव्य टिकेल की नाही, काँग्रेसचं अस्तित्व असेल की नाही असा प्रश्न वाटतो आहे. तिथे या सगळ्या लोकांच्या मधून पुन्हा काही करता येऊ शकेल, यांचं आयुष्य उभं राहू शकेल ही शक्यताच नाही आहे. राहुल गांधी आपल्याला काही बळ देऊ शकतील असं यांना वाटत असेल तर ते होणारच नाही आहे. राहुल गांधी यांना बळ देऊच शकणार नाहीत आणि हे त्यांनाही चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी भारतीय जनता पक्षात येऊन आपल्या राजकीय जीवनाला गतिमान ठेवू शकतात आणि यासाठीच हा सगळा खटाटोप चाललेला आहे.
एक मोठा गट म्हटला जातोय. पण हा गट येणार असेल तर भाजपमधल्या मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या मंडळींची देखील मोठी गोची होणार आहे. खास करून ज्यांना असं वाटत होतं की आपल्याला नक्की मंत्रिपद मिळेल, जे मंत्रिपदासाठीच आलेत ते नवी मुंबईचे गणेश नाईक, यांचं काय होणार? त्यांना मंत्रिपद मिळणार का? मराठवाड्यातून बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रिपद मिळणार का? याबाबतच्या चर्चा देखील आता सुरू झालेल्या आहेत. येणाऱ्यांना मंत्रिपदाचा प्रसाद द्यायचा असेल तर असलेल्यांना काय द्यायचं, हा प्रश्न भाजपसमोर आवासून उभा राहणार आहे. पण तरीही मर्यादेत राहून सुद्धा अनेकांना खुश करून काँग्रेसचं अस्तित्व संपविणे ही गोष्ट नक्कीच बघितली जाईल. खास करून मुंबई मनपा आणि येणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी देखील भाजप आपली संख्या वाढवायला, आपलं बळ दाखवायला हे करू शकतं. या सगळ्या प्रवासामध्ये महाविकास आघाडीचं कंबरडं मात्र मोडलं जाणार आहे. महाविकास आघाडीला पुन्हा एकदा अशाच लोकांना गोळा करून चालावं लागणार आहे आणि त्यांची अवस्था ही जनता दलानं केलेल्या आघाडीसारखी होणार आहे. शक्तीत काहीच नसलेल्या अनेक निर्बलांना एकत्र करून बल निर्माण करण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करू शकतील का, हाच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतोय. भाजपत काँग्रेसचा गट फुटून सहभागी होणार असेल तर काँग्रेससाठी ही शेवटची घंटा ठरू नये म्हणजे झालं. कारण आधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या मंडळींच्या राजकारणामुळं मुख्यमंत्रीपद न मिळणाऱ्या माणसांची अवस्था बिकट होत चालली आहे. किती शर्यत आहे हो, किती मोठी रांग आहे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठीची. बहुमत मिळणार आहे की नाही माहीत नाही. जसे शरद पवार पंतप्रधान व्हायला उत्सुक आहेत ना, तसे काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आहेत, अशोक चव्हाण आहेत, अमित देशमुख आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, नाना पटोले आहेत. या सगळ्यांनाच मुख्यमंत्रीपदाची आस लागलेली आहे आणि या आशेमुळेच, याच आशेमुळं त्यांच्या अनेकांना ज्यांचं आपलं राजकीय करिअर टिकवायचं आहे त्यांना धक्का बसू लागलेला आहे. म्हणूनच ही मंडळी भाजपात प्रवेश करू शकतात, पण भाजपला देखील धक्का बसणार आहे. कारण या सगळ्यांच्या येण्यामुळं भाजपतल्या लोकांची अवस्था काय होणार आहे हे देखील बघणं आवश्यक आहे. मला शेवटी रावसाहेब दानवेंचं ते वाक्य आठवतं, एवढे सगळे भाजपात यायला लागलेत, आम्हालाच काढून टाकतात का काय, असा शंका, अशी भीती रावसाहेब दानवेंना वाटली होती. तशी ही भीती भाजपच्या लोकांना आता नव्याने वाटू लागलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.